हॅलो फ्रेंड, तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर आम्ही आलो होतो आज दीदीला सोडायला स्टॉपला. तर बघा असे पर्पल कलरचे फुलं दिसले होते जे की खूपच चुटकेले चुटकेले होते आणि खूपच छान दिसत होते. असो काही पण, चला घरी आले तर पाहिलं तर सगळे झाडं असे सुकलेले होते. म्हटलं आता त्यांना थोडंसं पाणी देऊन द्यावं म्हटलं. तर नळीच्या साह्याने सगळ्यांना पाणी दिलं आणि सगळ्यांनाच थंडी वाजवली. मग आल्याच त्यानंतर मग घरातले कामं उरकवायचे होते. आता वांगे भाजून घ्यायचे होते. म्हटलं भरताचे वांगे भाजून घेऊ चुलीवरती. तर ही चूल पेटवली आणि हे बघा मी असलं चूल पेटवली होती आणि त्यात म्हणजे असं ठेवलेलं आहे बनवलेलं, जे की तावा होता. तावा फुटला तर म्हटलं मग याला तार गुंडाळून मग हे भाजण्यापुरती तरी होऊन जातील. मग सोयीचं पण होतं, चटके पण बसत नाही काही नाही, व्यवस्थित असे भाजले जातात त्याच्यावर. आणि नंतर मग मी घेतलं हे कांद्याची पात तोडायला, जे की शेतात लावलेली होती दिवाळीच्या वेळेस. सासूबाईंनी दिली ती खाण्यासाठी, पण ते आल्या आल्याच सुकून गेलं. ते म्हटलं त्याला फेकण्यापेक्षा त्यापेक्षा शेतात तरी लावून घ्यावं म्हटलं आपल्या. तर खरंच ते छानपैकी असे नाजूक नाजूक आले होते आणि आता खूपच कामी येत आहे, जसे की मुंगाच्या डाळीमध्ये, भरीतमध्ये टाकायला. तर छानच लागतात. आणि नंतर बघू कांदे आले तर आले त्याला, पण येत आहे बऱ्यापैकी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.